हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या या चॅनलवर. तर सलवार कटिंग झाली आहे. तर आता सलवार स्टिचिंग बघूयात. तर जो बेल्ट पार्ट आहे त्याचा सेंटरमध्ये असं कट मारून घेऊयात. दोन्ही साईडनी कट द्यायचा आहे. त्यानंतर जो मोठा पार्ट आहे तो आधी दोन्ही भाग वेगळे करायचे आहेत आणि एकमेकावर सरक्या बाजूने ठेवायचे आहे आणि एका बाजूने जोडून घ्यायचं आहे. शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने इथे शिलाई मारायची आहे. आता याच्यावर मी शिलाई मारून झालेली आहे. तर हा जो बेल्ट पार्ट आहे तो असा सरका ठेवायचा आहे आणि त्याच्या जो सेंटर आहे तिथे आपण जो शिलाई दिली आहे तो पार्ट ठेवायचा आहे. बराबर मध्यावर ठेवायचा आहे. जिथे शिलाई दिलेली आहे तो सेंटरमध्ये ठेवायचा आहे बेल्टच्या. अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची आहे आणि त्याच्या दोन्ही साईडने एक इंचाच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. तर सेंटरमध्ये आपण एकच टाकणार आहोत आणि बाकी जो सगळा कपडा उरतो तो सगळा आपला फ्रंटच्या साईडनं प्लेट्स टाकायच्या आहेत. तर या पद्धतीने आधी पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मशीनवर जमत असेल प्लेट्स टाकायला तर तसंही करू शकता, पण मी तुम्हाला सविस्तर सांगायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी इथे आधी प्लेट्स टाकल्यानंतर पिना लावून घेणार आहे. तर अशा एका इंचाच्या आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत आणि प्रत्येक प्लेट्सवर पिन लावून घ्यायची आहे. म्हणजे असं केल्यानंतर शिलाईसुद्धा पटकन मारली जाते, आपल्याला वेळ लागत नाही त्यामुळे. तर अशा पद्धतीने सगळ्या मी प्लेट्स टाकून घेत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर दुसऱ्या साईडने तसंच करायचं आहे. तर प्लेट्स बघू शकता तुम्ही, एकमेकांसमोर अशा प्लेट्स आल्या पाहिजेत. या पद्धतीने अशा आपल्या प्लेट्स टाकत जायचं आहे. तर मी प्लेट्स टाकून घेतली आहे फ्रेंड्स, बघू शकता. तर आता याच्यावर अर्धा इंच अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी टिप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जे आपण प्लेट्स टाकून घेतले त्याच्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे. त्यानंतर आपला जो बेल्ट आहे त्याला असं अर्धा इंच फोल्ड करून परत उभ्या साईडने एक डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. असं या पद्धतीने दोन्ही साईडला करायचं आहे. तर मी दाब शिलाई दिलेली आहे आणि बेल्टला सुद्धा अर्धा इंच फोल्ड करून असं उभ्या साईडने सुद्धा फोल्ड केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला 1 इंच असं फोल्ड करायचं आहे. तर आता फ्रेंड्स, आपल्याला बॉटम पार्टला जे आहे, जर तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल तर अशी 3 इंचाची पट्टी घेऊ शकता. मी 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत 3 इंचाच्या आणि असे फोल्ड करून जोडायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर अशी उलटी करायची आहे पट्टी आणि टिप मारायची आहे. तर एक साथ 2-3 अशा टिपा टाकून घ्यायच्या आहे त्याच्यावर. हे बघा, या पद्धतीने टिपा टाकायच्या आहेत. त्यानंतर गाईज हे दोन्ही टोक आपल्याला जोडून घ्यायचे आहे. इथे एक टिप मारायची आहे. आता काय करायचं आहे, लास्ट इथे फिटिंग करायची आहे. तर इथे सेंटर टू सेंटर इथं जोडून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 इंच मार्जिन ठेवून टिप टाकून घ्यायची आहे. बॉटमला सुद्धा मी 5.5 इंच मार्क करून आणि मग तिथून फिटिंगसाठी टिपा टाकल्या आहे. तर अशा प्रकारे आपला सलवार हा रेडी आहे. तर खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आशा आहे तुम्हाला समजलं असेल. फायनल लुक हा असा आहे. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा.
आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.